विशेष पोलीस महानिरीक्षक येण्यापूर्वी गुन्हे शाखेकडून कारवाईचा फार्स. जालन्यात जुगार अड्ड्यावर कारवाई. अनेक जुगाऱ्यांवर केली मेहरबानी. 3 कारसह 34 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालना स्थानिक गुन्हे शाखेची एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. सध्या गुन्हे शाखेत कामगिरीच्या आधारावर कर्मचाऱ्यांची बदली न करता शिफारसीवर बदल्या केल्या जात असल्यानं गुन्हे शाखेची कामगिरी नाममात्र दिसत असल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेवर नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. दरम्यान सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र हे जालना दौऱ्यावर येणार असून गुन्हे शाखेच्या पथकानं रात्री जुगार अड्ड्यावर कारवाई करून विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासमोर पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. जालना तालुक्यातील गुंडेवाडी शिवारातील शेतात अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारून जुगाऱ्यांना ताब्यात घेत 9 मोटरसायकली आणि 3 कार असा 34,08,524 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दरम्यान जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पांघरून घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकानं ही छापेमारी केली असल्याचं सांगितलं जात आहे. काल दिनांक 21/6/2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली की गुंडेवाडी शिवारात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पत्त्याचा क्लब चालू आहे. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी सर व सिटी एसडीपीओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली API श्री उबाळे यांच्या आधिपत्याखाली एक पथक स्थापन करण्यात आले व त्या पथकाने सदरील कारवाई केली. त्या कारवाई दरम्यान मोटरसायकल, नगदी, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य, 4 व्हीलर असा एकूण 34,08,524 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला व त्या संदर्भाने 11 आरोपीसह पोलीस ठाणे चंदनझिरा येथे जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.